किती संयम ठेवायचा प्रयत्न केला तरी कुठंतरी संयमाला मर्यादा असते. स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, आमचं काय कोणाशी बांधावरून भांडण नाही, परंतु संस्थेसाठी, संस्था हितासाठी वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरायची वेळ आली तरी त्या ठिकाणी तुमच्या बरोबर मी त्या ठिकाणी उतरल आणि अशा प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवण्याचं काम मी या ठिकाणी करेल. खरं तर मीडियाचे बांधव देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आले, अनेक जाहीर सभा झाल्या, अनेक सत्कार झाले, परंतु राहत्यात म्हटलं की तुमची विशेष उपस्थिती राहते. फक्त स्टेजवरच फोकस करा, नाही तर सगळे घेतले का परत अडचणी सगळ्यांना. ते म्हटले जसे चारी सुटली नाही, एखाद्याची डीपी हाफ झाली, परत तेच बेकबे. परंतु मी कॅमेऱ्यात दिसले तरी अडचण. परंतु मी या ठिकाणी सगळ्या विरोधकांना सांगू इच्छितो, आपण सर्वजण आपण जेव्हा शपथ घेतो तेव्हा कुठलाही पक्षपातपणा न करता सर्वसामान्यांच्या तळागाळातल्या प्रश्नांसाठी त्या ठिकाणी आपल्याला संधी मिळालेली असते. आपण त्याच पद्धतीने काम करावं हीच या निमित्ताने विरोधकांना मी विनंती करतो. आणि नाही झालं तर त्यांना एवढंच सांगू इच्छितो की जब भी मैं घायल होता हूं तब मैं घातक होता हूं, एवढंच त्यांनी या निमित्ताने लक्षात ठेवावं. मी सकारात्मक राजकारण करणारा एक कार्यकर्ता आहे, आपली रेस मोठी करणारा कार्यकर्ता आहे. दुसऱ्यांची रेस पुसण्यापेक्षा आपण आपली रेस कशी वाढल त्या पद्धतीने काम करणारा एक कार्यकर्ता आहे. अनेक प्रश्न आपल्याला भविष्यामध्ये सामोरे जायचंय याची मला कल्पना आहे. श्री गणेश कारखाना एक भाग आहे, परंतु त्याचबरोबर अनेक अपेक्षा उंचावलेल्या आहे. हा सत्काराचा जरी फेटा असला, हा सन्मानाचा जरी फेटा असला तरी हा माझ्या जबाबदारीचं जाणीव करून देणारा हा फेटा आहे याची मला पूर्ण कल्पना आहे.